गोष्टी आपण प्रभूच्या वचनामधून पाहणार आहोत। तर काही वर्षांपूर्वी प्रभूंनी ह्या गोष्टी मला शिकवल्या माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये आणि माझ्या जीवनात त्या कार्यरत केल्या आणि म्हणून मला तुमच्याबरोबर फक्त माझा एक्सपिरियन्स आज शेअर करायचा आहे। सो लाईक येस्टरडे वॉज माय बर्थडे, माझा वाढदिवस होता। तुम्ही सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या आणि माझ्यासाठी खूप प्रार्थना केल्या, त्या सर्वांबद्दल थँक्यू व्हेरी मच। प्रभूची पण स्तुती असो। आणि मला त्या गोष्टीची आठवण आली कारण असंच काही वर्षांपूर्वी मी कॉलेजला ज्यावेळेस होते त्यावेळेस एका अशाच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, माझ्या बर्थडेच्या दिवशी परमेश्वर प्रभू माझ्याशी ज्या गोष्टी बोलला त्या मला आज तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत। आणि सेवा करायचे मी तेव्हासुद्धा आत्ता करत होते तशा प्रकाराची नाही। आम्ही कुठल्या तरी चर्चचे मेंबर असायचो आपली मिनिस्ट्री सुरू करण्याच्या अगोदर, आणि आम्ही त्या मंडळीच्या थ्रू आणि आमच्या पास्टर्स आणि त्यांच्या अधीन आणि मंडळीच्या सर्व गोष्टी ज्या आहेत आणि रूल्स असतात आणि आज्ञा सर्व पाळून आम्ही सेवा करायचो। आणि असं पुष्कळ वेळेस अनुभवास यायचं की खूप प्रभूच्या आत्म्याने करायला सांगितलेल्या गोष्टी आणि आपण खूप केल्या, आवेशाने केल्या, परंतु पुष्कळ वेळेस मनुष्याकडून त्या डावलल्या जायच्या, सेवेला संधी मिळायची नाही। आमच्या पास्टरांच्या पण बाबतीत तीच गोष्ट आहे, माझ्या बाबतीत पण तीच गोष्ट आहे की पुष्कळ वेळेस आम्ही प्रयत्न पण करायचो, प्रभूचं कॉलिंग पण होतं आमच्या जीवनावरती आणि आम्ही सेवा करण्याचा पण प्रयत्न करायचो, पण पुष्कळ वेळेस जे आमचे अथॉरिटीज असायचे त्यांच्याकडून ती सेवा स्वीकारायचे नाही ते, किंवा ते त्यांना जी पाहिजे ती सेवा आम्हाला करायला सांगायचे। आम्हाला प्रभूने जे सांगितलेलं आहे ते करण्याची आम्हाला संधी मिळत नसे आणि मला पुष्कळ वेळेस दुःख व्हायचं त्या गोष्टींचं। आणि म्हणूनच आपल्या मंडळीमध्ये प्रत्येक व्यक्तीला कोणीही असू दे आम्ही सर्वांना संधी देतो। इनफॅक्ट जे लोक मागं राहतात त्यांना आम्ही उत्तेजन देतो आणि म्हणतो की सर्वांनी सेवा करा आणि प्रभूचं कार्य करा। कदाचित अनेक लोकांना वर्षानुवर्ष संधी नसेल मिळाली, पण मला खात्रीने माहिती आपल्या मंडळीत प्रत्येकाला संधी मिळत असते, कारण आमच्या आयुष्यामध्ये सेवेमध्ये आम्ही खूप गोष्टी शिकलो आणि म्हणून आम्हाला वाटतं की सर्वांना सेवेला संधी दिलीच पाहिजे। प्रत्येकाच्या जीवनावरती परमेश्वराचं एक पाचारण आहे, कॉलिंग असतं आणि म्हणून आपण त्या व्यक्तीचा नाही पण आपण त्या पाचारणाचा, तो अभिषेक त्या व्यक्तीवरती आहे त्याचा रिस्पेक्ट नेहमी केला पाहिजे। ती व्यक्ती कोणीही असू द्या, लहान आपल्यापेक्षा वयाने असू द्या, मोठे असू द्या, कोणी स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, ज्यावेळेस आपण देवाच्या कोणीही सेवा करणारी जी व्यक्ती आहे आपण त्या व्यक्तीचा रिस्पेक्ट करतो, आदर करत असतो, सन्मान करत असतो, तर आपण त्या व्यक्तीपेक्षा ज्या देवानी त्यांच्यावरती ते पाचारण ठेवलेलं आहे, त्यांना अभिषेक केलेला आहे ती गोष्ट करण्याचा, आपण त्याचा आदर करत असतो आणि त्याच्या बदल्यात परमेश्वर नेहमी आपल्याला आशीर्वादित करत असतो। ही गोष्ट कायम लक्षात ठेवा। सो असंच काहीतरी गोष्टी झाल्या होत्या आणि एक भाग होता आणि मी तिथे खूप वर्ष सेवा करायचे कॉलेज डेजमध्ये असताना, कॉलेजच्या दिवसांमध्ये। आणि मग नंतर आमच्या चर्चमध्ये सर्व लीडर्स नेमायची वेळ आली आणि जे लोक आमच्या भागामध्ये एकदा पण आले नव्हते, त्यांना माहिती पण नव्हतं इनफॅक्ट, त्या ठिकाणामध्ये आम्हाला त्यांनी काहीच रोल नाही दिला, पण त्या लोकांना लीडर नेमलं। इनफॅक्ट त्यांनी येऊन आम्हाला विचारलं कुठे घेता तुम्ही सभा आणि सर्व गोष्टी। मी अशा गोष्टी कधीच कोणाला सांगत नाही, शेअर करत नाही, पण मला आज शेअर कराव्याशा वाटतात। मी नकारात्मक भागासाठी बोलत नाही, याच्यामधून मी पॉझिटिव्ह बोलत आहे की प्रभूला आपला विसर पडत नाही। आपल्याला मिळालेली सेवा, पाचारण जे आहे हे प्रभू देतो, हे तुमच्या लक्षात यावं। ह्या उपदेशाच्या आणि हे देवाच्या वचनाच्या शेवटी तुम्हाला ही गोष्ट नक्की कळेल की मी हे का सांगितलं, नाही तर मी अशा गोष्टी आणि मी पर्सनल एक्सपिरियन्सेस कधी शेअर करत नसते, हे तुम्हाला पण माहिती आहे। आणि त्यावेळेस मला असं वाटलं की अरे प्रभू, म्हणजे जे व्यक्ती एकदा पण आले नाही अशा सगळ्या लोकांना लीडर्स नेमलं इकडे आणि त्यांच्याकडे सेवा देऊन टाकली। आम्ही तर किती दिवस झाले इथं सेवा करतो आणि मला थोडंसं दुःख झालेलं, निराशा नाही वाटली, मी तरीही तिथं सेवा करायचं सोडलं नाही। मी जोपर्यंत त्या मंडळीमध्ये होते, दुसरे लीडर्स नेमले पास्टरांनी, मी त्यांच्या अंडर अधीन राहूनच सेवा केली। जोपर्यंत त्या चर्चमध्ये होते तोपर्यंत विश्वासूपणे केलं आणि
पण मला थोडंसं दुःख झालेलं. आता आपण थोडं, मी आज प्रभूमध्ये जास्त मॅच्युअर झाले आहे, थोडी प्रौढ आहे, म्हणून कदाचित माझा गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. परंतु मी तेव्हा फक्त कॉलेजला जाणारी एक विद्यार्थिनी होते, एक कॉलेज स्टुडंट होते, आणि म्हणून मी कदाचित एवढी मॅच्युअर नव्हते त्यावेळेस. तर मला थोडंसं दुःख पण झालं होतं, आणि म्हणून मी रात्रभर बसून प्रभूकडं प्रार्थना केली. मला वाटलेलं की माझ्यामध्ये खूप मोठी काहीतरी चूक आहे किंवा कमी पडत आहे मी कुठंतरी, आणि मला कळत नव्हतं की माझ्याकडे काय चूक झालेली आहे, माझ्याकडं काय कमी पडलेलं आहे. आणि मी प्रार्थना करत राहिले प्रभूकडं. मी 2 दिवस प्रार्थना केली. आज समजा रात्री केली, उद्याचा संपूर्ण दिवस उपास केला, प्रार्थना केली. मला प्रभूपासून पण आधी काहीच उत्तर येत नव्हतं. मला वाटलं अरे लोकांबरोबर प्रभू पण विसरला का काय. मला असं एक सैतानाने नकारात्मक विचार घातले होते. पण आपल्या प्रभूला कधीच आपला विसर पडत नाही प्रियांनो. आणि आज ती गोष्ट मी मात्र अतिशय खात्रीपूर्वक सांगू शकते. त्यावेळेस मी नवीन होते, मला एक्सपिरियन्स नव्हता, म्हणून माझे विचार मी सांगते. आपल्यापैकी पण काही लोक नवीन असतील, तुमच्या मनात पण कधी हे विचार येत असतील, तुम्हाला उत्तेजन देण्यासाठी सांगते की प्रभू आपल्याला कधीच विसरत नाही, त्याचं कायम आपल्याकडं लक्ष असतं, हे लक्षात ठेवा नेहमी. आणि तसंच झालं. मी दुसरा दिवस पण उपास केला, प्रार्थना करत राहिले. संध्याकाळी रात्री उपास सोडला, तरी पण मला प्रभूपासून पाहिजे तसं सांत्वन मिळत नव्हतं. आणि मी रात्री पुन्हा प्रार्थना करायला बसले, आणि मग मी काही शास्त्रभाग वाचायला लागले. देवाचा आत्मा म्हणाला हा शास्त्रभाग वाच, हा शास्त्रभाग वाच, आणि त्यामधून देवाने मला काही गोष्टी शिकवल्या. आज मला तुमच्या सर्वांबरोबर उत्तेजनासाठी ह्याच गोष्टी शेअर करायच्या आहेत, आणि मी आशा करते की नक्की देवाचा आत्मा तुमच्या सर्वांशी बोलेल. आपण यावेळेस मार्ककृत शुभवर्तमान आहे, याचा 4था जो अध्याय आहे तो काढूया. आणि त्या ठिकाणामध्ये 35 ते 40 चे वचन आहे. तिथे एक छोटं पॅरेबल आहे, एक दृष्टांत, एक गोष्ट, स्टोरी एक सांगितलेली आहे त्या ठिकाणामध्ये. मार्ककृत शुभवर्तमान आणि ह्याचा 4था अध्याय आणि 35 ते 40 जी वचन आहे ह्या ठिकाणामध्ये येशू जो आहे तो जे वादळ शांत करतो ती गोष्ट ह्या ठिकाणामध्ये सांगितलेली आहे. परंतु मी आज फक्त 35वं वचन सुरुवातीला वाचणार आहे की त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणजे त्याच्या शिष्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. मी फक्त आज इतकंच वचन वाचणार आहे. पुढची जी गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे की आणि मग ते निघाले त्या तारवामध्ये बसून, आणि ते जेव्हा त्या समुद्राच्या मध्यावरती पोहोचलं तेव्हा मोठं वादळ आलं. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये झोपला होता. मला वाटतं मागच्या रविवारी संडे स्कूलची स्टोरी होती ही, मला आठवत नाही पण होती वाटतं ही स्टोरी. आणि मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये झोपला, आणि मग शिष्य घाबरले, भयभीत झाले, प्रभूला उठवलं, आणि मग प्रभूने वादळ शांत केलं. ते आश्चर्यचकित झाले, आणि मग तेव्हा ते म्हणाले की वारा आणि समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात. आणि प्रभूने नंतर त्यांना म्हटलं होतं की तुम्ही अविश्वासू आहात आणि अशा प्रकारच्या गोष्टी. परंतु मला इथं महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की शिष्य जे होते त्यांनी ओळखलंच नाही त्यांच्याशी बोलणारा कोण आहे. प्रभू येशू ख्रिस्त ते इतके चमत्कार पाहत होते, त्याच्या सोबत चालत होते. इनफॅक्ट त्यांना शिष्य म्हणून त्याने जेव्हा कॉलिंग पाचारण केलं, त्यांना नाव घेऊन त्याने बोलवलं, तो सुद्धा त्यांच्या जीवनातला सर्वात मोठा चमत्कार होता. परंतु त्यांना या सर्व गोष्टींचा विसर पडला होता. इथं प्रभू त्यांना सांगत आहे आपण पलीकडे जाऊया. कुठल्या पण गोष्टीची सुरुवात करताना आपल्या जीवनामध्ये प्रभू जो आहे तो आपल्याला अंत देखील प्रगट करत असतो. आपल्या मंडळीला सुद्धा योग मधलं जे वचन मिळालेलं आहे की तुझा प्रारंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल, हे वचन आपल्याला प्रभूने दिलेलं आहे. प्रभू जो आहे, पवित्र शास्त्र जर वाचलं तो आरंभापासून शेवट प्रगट करणारा परमेश्वर आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रभूचं जे बोलणं आहे ते किती ठाम आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपल्या जीवनात जेव्हा जशा परिस्थिती घडतील
त्यानुसार प्रभू आपल्याला प्रत्येक वेळेस नवीन असं मार्गदर्शन देऊन नवीन अशा योजना प्रगट करत नाही प्रियांनो. तो सुरुवातीलाच शेवट प्रगट करणारा परमेश्वर आहे आणि तो जो शेवट आहे, जो प्रभूने आपल्याला सांगितलेला असतो, तो नेहमी आपल्याला यशाची आणि विजयाची खात्री देणारा असतो. द एंड इज ऑलवेज विक्टोरियस बिकॉज आवर लॉर्ड, द नेम ऑफ आवर लॉर्ड इज विक्टरी. आपल्या प्रभूचं नावच विजय आहे प्रियांनो. आणि म्हणून जो अंत आहे हा विजयाचा असणार आहे, हे प्रभूने ऑलरेडी आपल्या सर्वांना सांगितलेलंच आहे. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत ज्यांना प्रभूने सुरुवातीला शेवट सांगितलं होतं. आपल्या सुद्धा सर्वांना त्याने तेच सांगितलेलं आहे. मला त्याच्यापैकी एक विश्वासाचा किस्सा जो आपल्या समोर आहे, त्या एका व्यक्तीचं उदाहरण सांगायचं आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मी कॉलेजला होते, मी तरुण होते त्यावेळेस, आत्ता पण आहे. तर त्यावेळेस जे प्रभूने माझ्याशी बोलला, ते प्रभूने एका तरुण व्यक्तीच्या जीवनाबद्दल बोलला होता. माझी इच्छा आहे आपण त्याच्या जीवनाबद्दल पाहूया. प्रभू माझ्याशी बोलला होता योसेफाच्या जीवनाबद्दल. लॉर्ड वॉज टॉकिंग टू मी अबाउट द लाईफ ऑफ जोसेफ. योसेफाच्या जीवनामध्ये काय झालं, काय नाही झालं, ह्या गोष्टी होत्या. 37वा जो अध्याय आहे उत्पत्तीचा, जेनेसिस चॅप्टर 37, त्याच्यापासून सुरुवात होते योसेफाच्या गोष्टीला, त्या स्टोरीला, त्या सत्य घटनेला सुरुवात होते. अनेक अध्याय आहेत पुढचे, त्याच्यामध्ये ती स्टोरी पार्ट्समध्ये, भागांमध्ये विभागून सांगितलेली आहे. आपल्याकडे एवढा वेळ नाही की आपण सर्वच अध्याय एकसाथ वाचू शकू, परंतु योसेफाच्या जीवनामध्ये ज्या घटना घडल्या, योसेफ आणि त्याचे जे भाऊ होते, उत्पत्ती 37 जे आहे त्याच्यामधून स्टोरी सुरू होती. आणि चौथं जर त्याचं वचन वाचलं तर त्या ठिकाणात म्हटलं की आपला बाप आपल्यावर इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो, हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले. योसेफाच्या जीवनाची सुरुवात बघा कुठून आहे, की बाप आपल्यावरती अधिक प्रीती करतो त्याच्यावरती, हे ज्यावेळेस भावांना कळालेलं आहे तर ते त्याचा द्वेष करू लागले, सलोख्याचं भाषण करेनासं झाले. आपल्या जीवनामध्ये जे पाचारण आहे, जे परमेश्वराने ठेवलेलं आहे, त्याची सुरुवात नेहमी अशीच होत असते प्रियांनो, कुठल्या तरी व्यक्तीच्या द्वारे. आणि प्रभू सुद्धा वैयक्तिकरित्या स्वतः आपली निवड करत राहतो. आणि त्यावेळेस ज्यांच्याकडं ते पाचारण नाही, जे लोक ते पाचारण समजू शकत नाही, असे व्यक्ती सुरुवात आपला द्वेष करण्यापासून, सलोख्याचं भाषण न करणे, अशा गोष्टींपासून या गोष्टीची सुरुवात होत असते. म्हणून प्रत्येक वेळेस जेव्हा कोणीतरी तुमचा द्वेष करतं, तुमच्याशी चांगलं असं बोलत नाही, त्या प्रत्येक वेळेस स्वतःमधले दोष शोधू नका. त्या प्रत्येक वेळेस प्रभूची स्तुती करा, कारण जो आपला स्वर्गीय पिता आहे तो तुमच्यावरती अधिक प्रीती करतो. प्रियांनो, हे समजून घ्या. स्वतःला उत्तेजन द्या, निराश होऊ नका, पुढे जाण्यासाठी तयारी करायला लागा. ते एक चिन्ह आहे. प्रभूने आपली निवड केली त्यावेळेस आपल्या सभोवतालचे लोक, जगातील लोक जे आहे, हे आपल्यावरती प्रीती करेनासे होतात, की बहुना आपला द्वेष करायला लागतात. आपल्याला उत्तेजनाचे शब्द फार कमी वेळेस प्राप्त होतात. मला सेवेमध्ये अनेक वेळेस, माझा वैयक्तिक अनुभव मी सांगते, मला देखील सेवेमध्ये अनेक वेळेस असा अनुभव आलेला आहे. ज्या वेळेस आपल्याद्वारे प्रभूचं कार्य प्रगट व्हायला लागतं, त्यावेळेस आपल्याला खूप द्वेष आणि लोकांचं विचित्र प्रकारचं भाषण, टोमणे, निंदा, नालस्ते, ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. त्या प्रत्येक वेळेस आठवण ठेवा. योसेफाची तर ठेवाच, पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची ठेवा. ज्या पण प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटतं ना
तुमच्या आयुष्यामध्ये ही इन्सल्टिंग सिच्युएशन आहे, माझा काहीतरी अपमानास्पद ही परिस्थिती आहे, त्या प्रत्येक वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण करा, कारण त्याच्या एवढा भयंकर अपमान जगात कोणी सहन केलेला नाही प्रियांनो. आणि एवढा अपमान सहन करून सुद्धा त्या प्रीतिस्थ आणि तो देवाचा पुत्र होता आणि देवाने त्याची निवड केलेली होती, त्याला त्याचा अंत माहिती होता काय होणार आहे. तो नक्की पुनरुत्थित होणार आहे, तो मंडळीसाठी येणार आहे आणि त्यांना देखील पुनरुत्थानाचं सामर्थ्य देणार आहे. ह्या गोष्टीकडे तो पाहत होता, म्हणूनच त्याचा अपमान करत असताना देखील तो बोलू शकला, हे पित्या यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना समजत नाही. तो आपला उत्तम उदाहरण आहे प्रियांनो. प्रत्येक अपमानाच्या परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं स्मरण करा. योसेफ जो होता त्याला स्वप्न पडलं, 5वं जर वचन आपण वाचलं, महत्वाचं आहे, देव माझ्याशी त्याच वचनातून बोलला होता की योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्याच सांगितले, तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. योसेफाला 2दा स्वप्न पडलेलं, एकदा पेंड्यांचं स्वप्न पडलं होतं आणि एकदा सूर्यचंद्र ताऱ्यांचं स्वप्न पडलं होतं. आणि तो सांगत होता, चुकीच्या लोकांना त्यांनी सांगितलं, त्याच्यामुळे त्याला अनेक समस्यांमधून जावं लागलं. त्याच्या भावांनी अधिक द्वेष केला. एक दिवस रानामध्ये, ज्यांना स्टोरी माहिती नसेल त्यांच्यासाठी मी ही गोष्ट थोडक्यात सांगते, खूप मोठी गोष्ट आहे, पुढच्या अनेक अध्यायांमध्ये आहे ती. त्याच्या भावांनी त्याला घेतलं आणि मग त्यांना ते सगळे जंगलामध्ये होते आणि मेंढरांचा आणि गुरं पाळण्याचा व्यवसाय करायचे, चारायला घेऊन गेले होते सर्व भाऊ. त्यावेळेस त्याच्या पित्याने, त्याचा जो बाप होता याकोब, त्याने योसेफाला पाठवलं त्या ठिकाणामध्ये आणि तो त्यांच्यासाठी जेवण आणि सर्व सामुग्री घेऊन गेला, खाण्यापिण्याच्या गोष्टी त्यांच्या ज्या गरजेच्या आहेत. त्याला दुरून येताना पाहून त्यांनी कट केला की ह्याचं काहीतरी करायचं. एका भावाने मध्यस्थी केली आणि तो म्हणाला, ह्याला मारून नको टाकायला, याला आपण खड्ड्यामध्ये टाकू, सुरुवातीला तरी, तात्पुरतं तरी नको मारून टाकायला. त्याचा झगा काढून घेतला आणि एक रिकामी कोरडी विहीर होती, खोल असा खड्डा होता, त्याच्यामध्ये त्याला टाकून दिलं. आता हा इथे काहीतरी, म्हणजे कसाही पद्धतीने हा मरल, ह्याचा नाश होईल, कसा होईल तो ते आणि तो बघून घेईल, त्याची डेस्टिनी जे आहे ते पाहून घेईल, आता ह्याचा कसा नाश करायचा. त्याच्या डेस्टिनीवरती त्यांनी त्याला सोडून टाकलं आणि तो झगा आहे तो घेतला आणि कोकऱ्याच्या एक पशु कापला आणि त्या रक्तामध्ये भिजवला आणि वडिलांना नेऊन दाखवला. पण त्याच वेळेस जेव्हा त्यांनी हे सर्व त्यांच्या योजना चालल्या होत्या, कपट कारस्थानं चालले होते, त्यावेळेस मिद्यानी लोक आहेत, त्यांचा एक व्यापारी लोकांचा तांडा चालला होता. मग त्यांनी योजना केली, त्याला खड्ड्यातून काढलं आणि गुलाम म्हणून त्यांना विकलं. ते पुढे घेऊन गेले आणि त्यांनी त्याला मिसरमध्ये विकलं. पोटिफर जो होता, जो फारो जो आहे मिसरचा राजा, त्याचा एक मोठा अधिकारी होता, त्याला त्यांनी गुलाम म्हणून विकलं. तरुण जे गुलाम आहेत त्यांना जास्त किंमत मिळायची, कारण त्यांच्यामध्ये जास्त सामर्थ्य असतं, ते जास्त काम करत असतात. म्हणून वयोवृद्ध गुलामांपेक्षा तरुण गुलाम जे अधिक कष्ट करू शकतात त्यांना जास्त चांगली किंमत मिळायची. आणि तो सुंदर होता आणि तो सुस्वरूप होता. त्याला त्याच्या वडिलांनी खूप चांगलं आणि प्रीतीने त्याची देखभाल केली होती, अधिक प्रेम केलं होतं. तर तो त्याचं शरीरयष्टी, त्याचं आरोग्य उत्तम होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाची त्याच्या जीवनासाठी योजना होती, म्हणून तो उत्तम आरोग्यात आणि आशीर्वादात होता. त्याचं ते आशीर्वाद त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते आणि म्हणून पोटिफराने त्याची निवड केली, त्याच्या घराचा मुख्य केला त्याला. सर्व जे नौकर होते, गुलाम होते, त्यांचा त्याला मुख्य केला. पोटिफरच्या पत्नीची त्याच्यावरती वाईट नजर पडली, ती त्याला व्यभिचार करायला प्रवृत्त करायला लागली. तो त्या ठिकाणातून पळून गेला. तो तिथून पळून जात असताना तिने त्याचं जे कोट असतो, अंगरखा असतो, ते ओढून घेतला आणि नंतर खोटी सगळी ओरडाओरड केली की हा माझ्याशी वाईट काम करण्यासाठी जबरदस्ती करू पाहत होता. त्याला त्यांनी पकडलं, तुरुंगामध्ये टाकलं, कारण पोटिफरला माहिती होतं की हा असं करणार नाही, तो त्याला मारून टाकू शकला असता, तो त्याचा गुलाम होता. पण त्याला प्रभूने आज्ञा केली होती पोटिफरला देखील, आणि म्हणून त्यांनी त्याचा मारून टाकलं नाही, त्याला तुरुंगामध्ये टाकून दिलं. त्या ठिकाणामध्ये सुद्धा तो अनेक वर्ष होता. तुरुंगाच्या अधिकाऱ्यांची त्याच्यावरती चांगली कृपादृष्टी नजर असायची. आणि मग काय झालं बरं, त्या ठिकाणात 2 व्यक्ती त्याच्याबरोबर होत्या आणि राजा जो आहे मुख्य, त्याचा एक पॅलेबदार होता, एक आचारी होता, एक कप बेअरर होता, एक कुक होता त्याचा.
आणि मग काय झालं, त्यांना दोघांनाही स्वप्न पडले आणि जो कुक होता, जो आचारी होता, त्याच्या स्वप्नाचा अर्थ होता की त्याला मृत्यू होणार, फाशीची शिक्षा. तशीच घटना दुसऱ्या दिवशी घडली. पॅलेटदार होता, जो कप बॅरर होता, त्याला स्वप्न पडलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुला परत तुझं जॉबवरती जॉईन व्हायचं आहे, तुझी ड्युटी परत जॉईन करायची आहे, तुला माफी मिळणार आहे. आणि तशीच गोष्ट घडली. तो म्हणाला होता तेव्हा तू राजाकडे गेला तर माझ्याबद्दल बोल, पण तो विसरून गेला. त्याला त्याची जागा परत मिळाली, विसरून गेला. मग मात्र ज्याने त्याच्यासाठी योजना केली होती तो प्रभू त्याच्या वतीने उभा राहिला. सर्व लोकांचे प्रयत्न वाया गेले. ज्यावेळेस प्रभू उभा राहिला, प्रभूनी त्या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये सर्वात स्ट्रॉंग, सर्वात मोठं असं मिसर साम्राज्य होतं आणि त्याचा राजा फारो म्हटला तर हा सर्वात बलसंपन्न व्यक्तिमत्व होता. पण आपल्या प्रभूपेक्षा नाही, त्याच्यापेक्षा बलवान आपला प्रभू आहे, सामर्थ्यशाली आहे. आणि प्रभूने मग त्याचा ताबा घेतला. त्याला स्वप्न पडली आणि स्वप्नांचा अर्थ सांगायला तो गेला आणि मग त्याची त्या ठिकाणामध्ये एक अधिपती म्हणून निवड झाली. अनेक लोक इथे आपले ऐकणारे विदर्भी पार्श्वभूमीतून आहेत, त्यांना पूर्ण गोष्ट माहिती नसते, म्हणून मला गोष्ट सांगावी लागली थोडक्यामध्ये. परंतु माझा आजचा जो विषय आहे हा 5व्या वचनाला धरून आहे की जे ड्रीम आहे, जे जुन्या करारात त्याला ड्रीम किंवा स्वप्न म्हटलं आहे, नवीन करारामध्ये आपल्यासाठी पाचारण आहे, कॉलिंग आहे. दोन्ही गोष्टी एकच आहेत. आणि आपलं जे ड्रीम आहे त्याच्यापासून आपले जे डेस्टिनी आहे, आपलं जे आपल्याला ज्या ठिकाणात पोहोचायचं आहे, आपलं अंतिम ध्येय गाठायचं आहे, या ठिकाणामध्ये पोहोचण्यासाठी आपलं स्वप्न किंवा पाचारणापासून जे अंतिम ध्येय आहे तिथपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात असलेले जे 7 टप्पे आहेत त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट सुरुवात जिथून होते ते आपलं ड्रीम जे आहे, आपलं कॉलिंग जे आहे, आपलं पाचारण आहे, आपलं स्वप्न जे आहे, ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रभूपासून प्राप्त झालेलं असणं गरजेचं आहे. पुष्कळ वेळेस आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी किंवा सेवा करत असताना मला सोयीच्या वाटणाऱ्या, मला आवडणाऱ्या लोकांनी मला तू ह्या गोष्टी चांगल्या करतो असं म्हणत असेल, अशा गोष्टी आपण स्वतःचे ड्रीम, पाचारण, स्वप्न आणि हे सर्व समजत असतो. परंतु आपल्या जी सेवा आहे, आपलं जे कॉलिंग आहे ते प्रभूपासून काय आहे नक्की हे सर्वात प्रथम समजून घ्या. मला प्रभूने कुठल्या गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे ते प्रभूपासून असणं गरजेचं आहे. कारण प्रभूपासून प्राप्त होणारं प्रत्येक स्वप्न हे पूर्णत्वास जात असतं, हे कधीच विसरू नका प्रियांनो. जे प्रभूपासून मिळालेलं आहे तेच पूर्णत्वास जाणार. जसा प्रभू सार्वकालिक आहे तसं प्रभूपासून मिळालेल्या गोष्टी देखील सार्वकालिक आहेत. जसा प्रभू अनंतकालिक आहे, त्याचा अंत नाही, त्याचप्रमाणे जेव्हा प्रभूपासून मला माझं कॉलिंग, माझं पाचारण, मला स्वप्न प्राप्त होता ते कधीही संपत नाही, ते थांबत नाही, ते पुढचा आणि पुढचा प्रवास करत राहतात प्रियांनो. ते पूर्णत्वापर्यंत घेऊन जातात. सर्वात महत्त्वाचं, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, द फर्स्ट पॉइंट इज दॅट द ड्रीम that you have seen or the calling which is there on your life, it must be given by God himself only. आपलं पाचारण जे आहे, आपले स्वप्न जे आहे ते प्रभूने स्वतः फक्त तुम्हाला दिलेले असले पाहिजे. मला जे वाटतं ते नाही, लोक म्हणतात ते कधीच नाही प्रिया. त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे योसेफाला भाऊ द्वेष करत होते, अधिक द्वेष करायला लागले आणि त्याच्यापेक्षा अधिक द्वेष करत होते, नीट भाषण करत नव्हते. ह्या सर्व ज्या परिस्थिती होत्या त्या सर्व परिस्थितींमध्ये पुढची जी पायरी आहे ती योसेफाने निर्णय घेतला की प्रभूने जे मला दिलेलं आहे ते धरून ठेवायचं. आफ्टर ड्रीम कम्स द डिसिजन. स्वप्नांच्या नंतर तुमचा निर्णय येत असतो.
जर मी निर्णय केला आहे पूर्णपणे की काहीही घडलं तरी प्रभूने जे सांगितलं आहे ते करण्यापासून मी ढळणार नाही, तरच ते स्वप्न आणि तो दृष्टांत, ते पाचारण तुमच्या जीवनात पूर्णत्वास जाणार आहे. प्रियांनो, तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे. मी माझ्या स्वतःची वाणी ऐकणार, मी मनुष्यांची वाणी ऐकणार, मी सैतानाची वाणी ऐकणार का मी परमेश्वराची वाणी ऐकणार, याची निवड करणं, याच्याबद्दल योग्य असा निर्णय घेणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रिया तरच आपल्या मार्गामध्ये आपलं जे अंतिम ध्येय आहे, आपली डेस्टिनी जी आहे, त्यापर्यंत आपण जरूर पोहोचू शकू. प्रियांनो, आपला निर्णय हा खूप महत्त्वाचा आहे. आपण काय करतो सर्व परिस्थितीत, सर्व प्रसंगामध्ये, अनेक जे टप्पे योसेफाच्या जीवनामध्ये आले त्या प्रत्येक ठिकाणामध्ये त्यांनी त्याचं स्वप्न, त्याला मिळालेले जे स्वप्न आहे आणि परमेश्वराचं भय आणि त्याचं आज्ञापालन कधीच विसरला नाही. पोटिफराची पत्नी असू द्या, नाहीतर आणखी कोणीही असू द्या, त्या कोणाच्याही समोर, जगिकतेसमोर तो कधीही नमला नाही, तो झुकला नाही, तर तो त्याचं स्वप्न आणि परमेश्वराचा जो दृष्टांत आणि परमेश्वराच्या आज्ञा यांना धरून राहण्याचा त्याने निर्णय घेतला. आफ्टर ड्रीम कम्स द डिसिजन. आपण काय परिस्थितीत असताल आज मला माहिती नाही, पण तुम्ही काय निर्णय घेत आहात? तुम्ही दुःखी, कष्टी, निराश झाला आहात का? तुम्हाला असं वाटतं का की मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही, किंवा आता पुरेसं झालं, मी आता हे सोडतो, मला दुसरं काहीतरी पाहायचं आहे, आता मी माघार घेते, मला दुसरा काहीतरी मार्ग निवडायचा आहे. आज माझ्या भावा, माझ्या बहिणी, देवाचा आत्मा तुझ्याशी बोलत आहे. निर्णय तुझ्याकडे घेण्याचा आहे. तू प्रभूने दिलेला दृष्टांत आणि त्याने दिलेलं स्वप्न आहे ते धरून राहा. आज हे देवाचा आत्मा तुला सांगत आहे. त्याच्यानंतर आता मात्र पुढचा द नेक्स्ट सीझन इज व्हॉट. ड्रीम झालं, डिसिजन्स झालं, आणि जेव्हा निर्णय पक्का झाला त्याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये काहीतरी गोष्टी सुरू होतात, ज्याला आपण नाव देतो डिफिकल्टीज. द थर्ड डी इज डिफिकल्टीज, समस्या. ज्या वेळेस त्याने निर्णय घेतला की मी त्या स्वप्नांना धरून राहणार आहे, ते पूर्ण होण्याची वाट पाहणार आहे, मी प्रभूला माझं संपूर्ण समर्पण करणार आहे, त्या वेळेसपासून त्याच्या जीवनामध्ये समस्यांना सुरुवात झाली. प्रियांनो, त्याचे स्वतःचे भाऊबंध आहे, त्याच्या रक्ताचे लोक, त्याची स्वतःची फॅमिली, त्यांनी सर्वांनी, ही वॉज हेटेड बाय हिज ओन फॅमिली, त्यांनी त्याचा द्वेष केला, त्याचा नाकार केला. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की ही वॉज बिट्रेड बाय हिज ब्रदर्स. त्याचे जे भाऊ होते त्यांनी त्याला धरून दिलं, किंवा त्यांनी त्याला फसवणूक केली त्याची. ही वॉज बिट्रेड. There was ungratefulness what he experienced in his life at that time. He was accused by Potiphar's wife. मग अशी स्टोरी सांगितली, पोटिफरची पत्नी होती, तिच्याद्वारे खोटे दोषारोप ठेवण्यात आले. दोषारोप ठेवणं चूक केल्यानंतर आणि खोटे दोषारोप जे काही न करता ठेवण्यात येतात, याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. प्रियांनो, ज्यावेळेस प्रभूचं कार्य तुम्ही करायचं, तुम्हाला दिलेलं जे ड्रीम्स आहेत आणि तुम्हाला जे पाचारण दिलेलं आहे त्याला धरून राहण्याचं, पुढे जाण्याचा प्रयत्न करता, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे, एका गोष्टीचा विसर पडू देऊ नका. तुम्ही एकटे नाही, देव तुमच्या सोबत आहे. मनुष्य तुमच्या सोबत चालणार नाही. प्रियांनो, मनुष्य तुमचा त्याग करतील, तुमचा द्वेष करतील, तुमची फसवणूक करतील, तुमच्याशी वाईट कपटाने वागतील, तुम्हाला खोटे दोषारोप ठेवतील, कारण ते स्वप्न फक्त तुमच्या जीवनासाठी आहे, त्यांच्या जीवनासाठी नाही. प्रियांनो, आशीर्वाद जे आहे हे तुमच्या जीवनासाठी नेमलेले आहे, अधिकार जे आहे हे तुमच्या जीवनासाठी नेमलेले आहे. आणि म्हणून देह स्वभावाप्रमाणे चालणारा जो मनुष्य आहे तो देवाच्या आत्मिक गोष्टी ओळखू शकत नाही. ज्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे आणि जो आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, तोच फक्त आत्म्याच्या गोष्टी ओळखू शकतो. कदाचित असे लोक जरूर तुम्हाला भेटतील तुमच्या आयुष्यामध्ये.
जसं पोटिफरनी त्याच्यावरती कृपा केली, तुरुंगाच्या अधिकाऱ्याने त्याच्यावरती कृपा केली, पॅलेबदाराला जरी विसर पडला होता तरी सरते शेवटी प्रभूनी जेव्हा फारोला स्वप्न दिली त्यावेळेस मात्र पॅलेबदाराला आठवण झाली की एक व्यक्ती आहे स्वप्नांचा अर्थ सांगणार। तसे प्रभू तुमच्यासाठी लोकांची नेमणूक करेल योग्य वेळेस। तुमचं जे पाचारण आहे ते अपलिफ्ट करण्यासाठी, ते उचलून धरण्यासाठी आणि तुम्ही पुढे तुमच्या मार्गामध्ये क्रमण करण्यासाठी, मार्गक्रमण करण्यासाठी प्रभू लोकांची नक्की निवड करेल जे आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले असतील असे लोक। जे देह स्वभावाप्रमाणे चालतील ते तुमच्या कितीही जवळचे असू द्या, तुमच्या रक्तमांसाचे असू द्या, तुमचे स्वतःचं कुटुंब असू द्या, तुमचा पती पत्नी असू द्या, तुमचे आई वडील असू द्या, तुमचे सख्खे भाऊ बहीण असू द्या, तुमच्या मंडळीतले लोक असू द्या, कदाचित तुमचे पास्टर सुद्धा असतील, मला माहिती नाही प्रियानो, मला कोणाला दोष लावायचा नाही, परंतु देवाचं वचन हे पूर्ण सत्यच आहे प्रियानो। कोणीही असू द्या, निराश होऊ नका। आज देवाचा आत्मा तेच सांगत आहे, थांबू नको माझ्या भावा, थांबू नकोस माझ्या बहिणी, निराश होऊ नकोस, कारण जो तुला स्वप्न देणारा आहे तोच तुझे स्वप्न पूर्ण करणारा आहे। ज्याने तुझ्या जीवनावरती पाचारण केलेलं आहे ते पाचारण पूर्णत्वास नेणारा तुझ्या बरोबर आहे। कुठल्या मनुष्याची तुला गरज पडणार नाही। जेव्हा आकाश पृथ्वीचा निर्माण करता, सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर तुझ्या सोबत आहे प्रियानो। हालेलुया। God's dream is always better than our own dreams. देवापासून मिळालेलं जे स्वप्न असतं, जे पाचारण आहे ते आमच्या सर्वांच्या स्वतःच्या स्वप्नांपेक्षा, स्वतः ठरवलेल्या सेवेपेक्षा हे फार उच्च दर्जाचं असतं, हे वेगळं असतं प्रियानो। डिफिकल्टीज विल कम, डिफिकल्टीज विल कम, डेफिनेटली इट विल कम। Today I want to tell you one thing. आज देवाचा आत्मा तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो। Every dream, every calling must go through testing. प्रत्येक स्वप्न जे आहे, प्रत्येक पाचारण जे आहे ते संकटामधून आणि परीक्षांमधून गेलंच पाहिजे, तर ते अधिक शुद्धतेपर्यंत आपल्याला घेऊन जात असतं प्रियांनो। जर आपण उत्पत्ती 22 आणि 1 जर वाचलं, मी वाचणार नाही आता, त्या ठिकाणामध्ये विश्वासाचं एक उत्तम उदाहरण असलेल्या व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे, अब्रामाबद्दल सांगितलेलं आहे। तिथं पण म्हटलं आहे की मग परमेश्वराने अब्रामाची परीक्षा पाहिली। अब्राम वॉज टेस्टेड बाय गॉड। आपण इयोबाच्या जीवनामधून पाहिलं, संकट, परिस्थिती ह्या जरी सैतान आणतो तरीही आपली परीक्षा हा प्रभू पाहत असतो, ही गोष्ट विसरू नका। संकट आणणारा वेगळा आहे, परीक्षा पाहणारा आणि त्याच्यातून पार नेणारा वेगळा आहे। संकट आणणारा जरी सैतान आहे, आपला द्वेष करणारा आणि आपल्या विरोधात जाणारा, आपल्यावर प्रीती न करणारा, आपल्याला निराश करणारा, आपल्याला एकटं पाडणारा हा सैतान आहे, पण आपली परीक्षा घेऊन, आपल्या विश्वासाची पारख करून, आपल्याला अधिक शुद्ध पवित्र करून त्या परीक्षेमधून विजयी असं बाहेर पाडणारा परमेश्वर देखील आपल्या सोबत आहे प्रियांनो। आज आपण कोणाकडे पाहत आहोत? माझा परीक्षा घेणाऱ्याकडे पाहत आहोत, संकट आणणाऱ्याकडे पाहत आहोत, का माझ्या परीक्षेमधून पार नेणारा जो माझ्या सोबत आहे त्याच्याकडे पाहत आहोत? जर सैतानाकडे पाहत राहिलो आपण तर आपण निराश होऊ प्रियांनो। आपलं जे विजन आहे, जे ड्रीम आहे, जे डेस्टिनी आहे, आपलं जे पाचारण आहे ते पूर्ण करू शकणार नाही आपण, परंतु ज्याने तुम्हाला ते दिलेलं आहे, पूर्ण करण्याची शक्ती ज्याच्याद्वारे आहे तो तुम्हाला नक्की पार नेईल। आपण विश्वासणारे जे लोक आहे, जे प्रभूचे निवडलेले लोक आहे, आपल्या कोणालाच कुठंच पवित्र शास्त्रामध्ये त्याने असं अभिवचन दिलं नाही की ज्या वेळेस तुम्ही माझा स्वीकार करता, माझ्या मागे चालायला लागता, तिथून पुढे तुम्हाला कधीच संकट आणि परीक्षा येणारच नाही, तुमचा एकदम सर्व मार्ग चांगले होतील, सर्व संकटांमधून तुम्ही पार जाताल, असं कुठंच म्हटलेलं नाही। जर आपण याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं दुसरं आणि तिसरं जर वचन वाचलं, इफ वी रीड जेम्स चॅप्टर 1 verses 2 and 3,
त्या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे, याकोब म्हणत आहे, ऑल ऑफ अस विल बी टेस्टेड. आपल्या प्रत्येक जणाला परिस्थितीमधून, परीक्षांमधून जायचंच आहे. डिफिकल्टीज विल कम, डिफिकल्टीज विल डेफिनेटली कम, डिफिकल्टीज मस्ट कम, डिफिकल्टीज हॅव टू कम. संकट आहे, येणार, आलेच पाहिजेत, परीक्षा झालीच पाहिजे, पण त्याच्यामधून पार नेणारा परमेश्वर हा आपल्या सोबत आहे. कारण आपल्याला त्याने ते स्वप्न दिलेलं आहे. डोंट एव्हर फॉरगेट वन थिंग, द टेस्टिंग अँड द डिफिकल्टीज आर द पार्ट ऑफ ड्रीम बिकमिंग रियालिटी. तुम्हाला आलेले जे संकट आहे, तुमचे जे परीक्षा आहे, कधीच विसर पडू देऊ नका. ते भाग आहे की तुम्हाला जे स्वप्न दिलेलं आहे, जे पाचारण दिलेलं आहे, जे दृष्टांत दिलेला आहे, तो खऱ्याखुऱ्या स्वरूपात अस्तित्वात येण्याचा भागच आहे हे स्वप्न, हे डिफिकल्टीज, हे संकट, ह्या परिस्थिती. कधीच विसर पडू देऊ नका या गोष्टीचा, कधीच नाही. स्तोत्र 105 जर तुम्ही वाचलं, आपल्याकडे टाइम नाहीये जास्त म्हणून मी ते वाचणार नाहीये, पण खूप सुंदर त्या ठिकाणात सुद्धा सांगितलेलं आहे. स्तोत्र 105 17 ते 20 का 22 वचनं आहेत. ती जर तुम्ही वाचली, साम्स चॅप्टर 105 वर्सेस 17 to 20 or 22, I guess. It's written about Joseph. I think I should read that now. आपण वाचूया. स्तोत्र संहिता 105, मी 15व्या वचनापासून वाचते. माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका. त्याने देशावर दुष्काळ आणला, त्याने म्हणजे प्रभूने आणला. त्यांचा अन्नाचा आधार अगदी तोडून टाकला. हे मिसर देशाबद्दल म्हटलेलं आहे. 15वं वचन सुद्धा योसेफाबद्दलच सांगितलं. मग 17वं वचन, त्यांच्या पुढे त्याने एक मनुष्य पाठवला. योसेफ दास म्हणून विकला गेला. त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली, त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकविले. त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखिले. द टेस्टिंग इज ऑलवेज देअर. त्याला परमेश्वराने पारखलं त्याच्या वचनानुसार. वचनानुसार तो अधिक तयार व्हावा, वचनानुसार परमेश्वरासाठी योग्य अशी त्याची तयारी व्हावी, म्हणून त्या वचनाद्वारे तो परमेश्वराच्या किती प्रमाणामध्ये आज्ञापालन करत आहे याद्वारे त्याची पारख करण्यात आली, असं या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे. आणि मग राजाने माणसे पाठवून त्याला सोडविले, राष्ट्रांच्या अधिपतीने त्याला मुक्त केले. अरे काय सांगितलेलं आहे, काय सुंदर गोष्ट सांगते. आणि मग म्हटलेलं आहे, ज्यावेळेस पारखलेलं आहे त्याच्या पुढची ही गोष्ट झालेली आहे की त्याला सोडवलं. त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी, आपल्या सर्व संपत्तीवर अधिकारी नेमले. फारोनी तसं केलं होतं अशासाठी की त्याने आपल्या मनाप्रमाणे त्याच्या सरदारांना शिकवावे आणि त्याच्या मंत्र्यास शहाणपण सांगावे. खूप सुंदर आहे हे. माझ्याकडे वेळ नाही हे एवढी सर्व वचनं एक्सप्लेन करायला. परत कधीतरी जरूर कराल परमेश्वराच्या कृपेने. परंतु आपली पारख परीक्षा होणार आहे. योहान 15 मध्ये सुद्धा मीच खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळी आहे. खऱ्या द्राक्षवेलाची गोष्ट सांगितली, तिथं सुद्धा तेच सांगितलंय प्रियांनी, की तो फळ न देणारी जी शाखा आहे ती साफसूफ करतो, फळ न देणारा भाग काढून टाकतो. ते जे कापण्यात येतात ना फांद्या, त्याच्यामध्ये सुद्धा दुःख असतं. फांद्या कापण्यात येणं हे काय फार चांगली गोष्ट नाही. काहीतरी जे फळ न देणारी गोष्ट आहे माझ्या जीवनातली, जी माझा जे पाचारण आहे ते पूर्णत्वास नेण्यापासून मला अडखळण ठरत आहे, अशा गोष्टी जेव्हा प्रभू पण आपल्यापासून काढत असतो, त्याचं वचन, पवित्र आत्मा आपल्या जीवनापासून वेगळ्या करत असता, त्यावेळेस आपल्याला नक्की दुःख होत असतं. डिफिकल्टीज विल कम. पारख होतच असती, कष्ट, दुःख होत असतं, परंतु आपण अधिक फळ देण्यासाठी ह्या गोष्टी होत असतात. जसं मगाशीच तुम्हाला म्हटलं की some of our trials come from our own people, our own families, sometimes from our church, sometimes from the people of God. सर्व बाजूनी आपली पारख होत असते.
आपण त्याच्या सेवेसाठी अधिक योग्य ठरावं म्हणून, आपल्या ठाई अधिक शुद्धता उत्पन्न व्हावी, अधिक नीतिमत्व त्याने टाकावं म्हणून ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात. एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या, खूप महत्वाची आणि उत्तेजनाची गोष्ट सांगते तुम्हाला. पुष्कळ वेळेस सेवेमध्ये आणखी काही गोष्टींचे अनुभव येतात. ते म्हणजे आता रिसेंटली पण मला खूप साऱ्या गोष्टींचे अनुभव आले. पास्टरांशी मी काल पण डिस्कस करत होते ह्या गोष्टी. पुष्कळ वेळेस आपण जी सेवा करतो, जे सेवाची पॅटर्न पद्धती आपण उपयोगात आणतो, पुष्कळ लोक काय करतात, आपलं कॉपी पेस्ट करतात. आपण प्रभूपासून प्राप्त केलेली गोष्ट असते, त्याच्यासाठी आपण परमेश्वराच्या सानिध्यात खूप वेळ दिलेला असतो, आपण खूप कष्ट घेतलेले असतात, पण कोणीतरी त्याची कॉपी पेस्ट आपल्या आधीच करतात, कॉपी करतात त्या गोष्टींची आणि स्वतःला क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात. खूपदा येईल असे अनुभव. मला तर सेवेत नेहमीच येत असतात असे अनुभव, खूपदा येत असतात असे अनुभव. एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, खूप महत्वाची आहे ती गोष्ट. नो पर्सन कुड स्टील युअर डेस्टिनी विच इज अपॉइंटेड बाय गॉड. कधीच विसर पडू देऊ नका, तुमच्या सेवेची कॉपी कोणीतरी करू शकल, तुमची स्टाईल कॉपी करतील, कदाचित खूप गोष्टी कॉपी करतील, तुमच्या वचनाची कुठल्याही गोष्टींची करतील, तुम्हाला आलेली देवापासून प्राप्त झालेली प्रगटीकरण कदाचित स्वतःच्या नावाने सांगतील. ते अनेक वेळेस येतात अनुभव. मला माहिती नाही इथे कोणाला असे अनुभव आले असतील नसतील, मला खूपदा आलेले. परंतु कुठलाही मनुष्य तुमच्या जीवनावर असलेलं परमेश्वराचं पाचारण, परमेश्वराने तुमच्यासाठी नेमून ठेवलेलं ध्येय जे आहे, जी स्वप्नपूर्ती आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो अभिषेक कोणी चोरू शकत नाही प्रियांनो. हालेलुया. जे परमेश्वराने तुम्हाला स्वप्न दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी कुठलाच चोर त्याची चोरीच करू शकत नाही, कारण तो अभिषेक जे आहे, जे पाचारण जे आहे, जे अनॉइंटिंग आहे, जे मार्गदर्शन तुम्हाला मिळत आहे, ते कोणी चोरी करू शकत नाही. घाबरू नका. कोणीतरी काहीतरी चोरी करून पुढे जाण्याचा, इमिटेट करण्याचा प्रयत्न करत असेल, दुर्लक्ष करा त्यांच्याकडे. आपल्या मार्गात दे आर द पार्ट ऑफ आवर डिफिकल्टीज. आपले जे डिफिकल्टीज, समस्या आहे ना, त्यांचा भाग म्हणून त्यांना सोडून टाका, लक्ष देऊ नका. मी मागच्या वेळेस सुद्धा प्रेयर टीमशी बोलत होते, त्यावेळेस त्यांना तीच गोष्ट सांगितली. नकारात्मक गोष्टी पाहत बसू नका, नकारात्मक गोष्टींसाठी प्रार्थना करू नका. जे पॉझिटिव्ह आहे, जे प्रभूपासून आहे, ते धरून राहा, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा, त्या दृष्टीने पुढे वाटचाल करा. अभिषेक प्राप्त होईलच होईल याची खात्री देऊन सांगते. कारण अभिषेक हा कुठल्या मनुष्यापासून येत नाही, माझ्या स्वतःच्या प्रयत्नांनी तर कधीच मिळत नाही. अभिषेक जो आहे तो फक्त आणि फक्त प्रभूपासूनच प्राप्त होत असतो, आणि तो कोणीच चोरू शकत नाही. त्याबद्दल प्रभूची स्तुती करा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या प्रियांनो. देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, ऑल थिंग्स वर्क टुगेदर फॉर द ग्लोरी ऑफ द लॉर्ड. आपल्या जीवनात ज्या घटना घडतात, ज्या गोष्टी घडत आहे, त्या सर्व ज्या गोष्टी आहे त्या एकत्र मिळून परमेश्वराचं गौरव घडावं, त्याच्याद्वारे परमेश्वराला महिमा मिळावी याच्यासाठी घडत असतात. लोकांच्या द्वारे आलेले सुद्धा जे संकट आहे, त्याच्यात आपण ज्यावेळेस ठाम राहतो, त्यातून प्रभूचं गौरव होत असतं. डिफिकल्टीज विल डेफिनेटली कम. येत राहणार, संकट येत राहणार. द फोर्थ डी, द नेक्स्ट सीझन. पुढची जी गोष्ट आहे, चौथा जो पॉइंट आहे तो म्हणजे डिलेज, उशीर होणे. योसेफाला कधीच मिळाले होते स्वप्न, परंतु ते पूर्ण होण्याला किती वर्ष लागली. प्रभू येशू ख्रिस्त मरियेच्या उदरात जन्म घेण्याच्या अगोदरच, तो गर्भ राहण्याच्या अगोदरच त्याचा उद्देश गाब्रिएल देवदूताच्या द्वारे तिला सांगण्यात आला होता. इनफॅक्ट त्याच्या अनेक हजारो वर्ष अगोदरपासून जुन्या करारातल्या संदेष्टांच्या द्वारे सुद्धा सांगण्यात आलं होतं. किती वर्ष लागली ते पूर्णत्वास यायला. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा, आपण मागच्या वेळेसच आय थिंक फ्रायडेलाच ह्या पाहत होतो,
तो 12व्या वर्षी वयाच्या ते एक अगदी वृद्ध लोक आहे, ते सुद्धा आश्चर्यचकित होतील अशा देवाच्या गोष्टी त्यांना सांगत होता. एक्सक्यूज मी. तो अशा गोष्टी सॉरी फॉर दॅट, तो त्यांना अशा गोष्टी सुद्धा सांगत होता. तरी देखील प्रभू येशू ख्रिस्तानी 12व्या वर्षापासून सेवेला प्रारंभ केला नाही. त्याच्या वयाच्या 30व्या वर्षापर्यंत तो थांबून राहिला प्रभूकडे. आज कदाचित तुमचं वय काय असेल मला माहिती नाही. तुम्हाला खूप वर्षांपूर्वी प्रभूने तुमच्या जीवनासाठी उद्देश बोलला असेल, योजना बोलला असेल, तुमच्यासाठी पाचारण सांगितलं असेल, तुमच्यासाठी सेवा नेमली असेल, तुम्हाला स्वप्न दिलं असेल, तुम्हाला दृष्टांत दिला असतील आणि तुम्ही विचार करता एवढे वर्ष प्रभू का पूर्णत्वास गेलं नाही या गोष्टी. डिले इज बेटर इन द किंगडम ऑफ द लॉर्ड. लक्षात ठेवा, जगाच्या दृष्टीने हा अति महामूर्खपणा ठरेल की उशीर होणं, विलंब होणं. जगाच्या दृष्टीने विलंब होणं हा मूर्खपणा असतो, परंतु देवाच्या राज्यामध्ये योग्य समयाची वाट पाहत राहणं हे आपल्या गौरवाचं असतं प्रिया. हे प्रभू येशू ख्रिस्त योग्य समयाची वाट पाहत राहिला. डिले इज ऑल्सो द पार्ट ऑफ अ जर्नी. आपली जी आत्मिक वाटचाल आहे त्याचा भाग आहे. काही प्रार्थनांची उत्तरं मिळायला कदाचित तुम्हाला उशीर होत असेल, काही आशीर्वाद मिळायला तुम्हाला उशीर होत असेल, काही गोष्टी घडायला, तुमच्या सेवा घडण्यासाठी, तुमच्या द्वारे सेवा घडण्यासाठी उशीर होत असेल. प्रियांनो, निराश होऊ नका. तो तुमच्या त्या प्रवासाचाच एक भाग आहे प्रियांनो. God's time is perfect. देवाने जी नेमलेली वेळ आहे ती परफेक्ट, परिपूर्ण असते. देवाच्या अगोदर पण आपल्याला धावायचं नाहीये पुढे पुढे. पवित्र शास्त्रात अनेक उदाहरण आहे, अनेक गोष्टींचे उदाहरण दिलेलं आहे. The very classic example is about Moses. मोशेबद्दल खूप सुंदर उदाहरण सांगितलेलं आहे. त्याला ज्या वेळेस जाणीव झाली, तो तर बाळ म्हणून त्या फारोच्या कन्येचा मुलगा म्हणून आला होता. त्या एक मिसरी राजकुमार, इजिप्शियन प्रिन्स म्हणून त्याची वाढ झाली होती. पण ज्यावेळेस त्याला कळलं की मी इब्री आहे, माझ्या लोकांना सोडवण्यासाठी प्रभूने माझी निवड केली आहे, पण तरीही त्याच्याकडे आत्मिक परिपक्वता आली नव्हती प्रियांनो. म्हणून मोशेने प्रयत्न केला की एक जो इजिप्शियन जो अधिकारी होता, मिस्री अधिकारी जो होता, जो इस्रायल लोकांना मारत होता, त्याचा खून केला त्याने. त्याला वाटलं मी त्या पद्धतीने देवाच्या लोकांचा बचाव करेल, परंतु ती देवाची नेमलेली वेळ नव्हती देवाची नेमलेली वेळ. म्हणून काय झालं, राजाच्या कानापर्यंत गोष्ट कळाली आणि मोशेला तिथून पळ काढावा लागला. परमेश्वराच्या वेळेच्या अगोदर धावत जाऊन कुठलंही काम करू नका, कुठला निर्णय घेऊ नका प्रियांनो. त्याचे परिणाम कधीच चांगले होत नाही. त्याचे जे फळ आहे आणि परिणाम जे आहे ते आपल्याला भोगावे लागतात. मोशेच्या आयुष्यामध्ये 120 वर्षाचं आयुष्य होतं त्याचं पूर्ण. 40 वर्ष जे आहे ते फारोचं जे पॅलेस आहे, राजवाडा, तिथं एक प्रिन्स म्हणून तो राहिला 40 वर्ष. त्याच्यानंतर तो पळून गेला, मिद्यान या ठिकाणामध्ये गेला. त्या ठिकाणात प्रभूंनी जळत्या झुडपातून दर्शन दिलं. मिद्यानी, तो एक याजक होता मिद्यानी, त्याच्या मुलीशी त्यांनी विवाह केला आणि प्रभूंनी त्याच्याशी बोलून त्याला त्या कार्यासाठी तयार करायला पुन्हा पुढची 40 वर्ष गेली. त्या 40 वर्षानंतर तो पुन्हा मिस्रामध्ये परत आला, एक बदललेलं व्यक्तिमत्व होऊन. तो तिथून बाहेर जाताना एक मिसरचा प्रिन्स राजकुमार होता, पण तो परत आला तेव्हा परमेश्वराचा राजकुमार म्हणून आला, देवाने निवडलेला व्यक्ती म्हणून आला तो प्रियांनो. 1 Peter 2:9, पहिले पेत्र 2:9 म्हणतात, But you are a chosen generation, a royal priesthood, a holy nation, his peculiar people.
He has chosen you that you should show forth the praises of him who has called you out of darkness into his marvelous light. ज्याने तुम्हाला त्या अंधकाराच्या राज्यातून काढून प्रकाशात पाचारण केलेलं आहे, त्याचे गुण, त्याचा स्वभाव तुम्ही प्रगट करावा म्हणून तुम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे. माझं ज्ञान, माझी कुवत, मला जे वाटतं त्या गोष्टी, माझं सौंदर्य, माझे कॅपॅबिलिटीज आणि माझे टॅलेंट्स जे आहेत, मला लोक काय म्हणतात, बाकीचे मला स्वतःला काय वाटतं, हे प्रगट करायला तुम्हाला मला आपल्या कोणालाच पाचारण झालेलं नाही, तर परमेश्वराचे गुण प्रगट करण्यासाठी पाचारण झालं. ज्यावेळेस परमेश्वराचे गुण आपल्यामधून प्रगट करायचे असतात, त्याच्या अगोदर परमेश्वर आपल्याला मोडत असतो, आपल्याला तोडत असतो, आपल्याला घडवत असतो आणि त्याचे स्वभाव आपल्यामध्ये टाकत असतो. तोपर्यंत तो उपयोगात आणत नाही आपल्याला. आपल्या प्रत्येकाची इच्छा असते, आत्मिकरित्या मी बोलत आहे, आपले ड्रीम्स जे विजन्स आहे, कॉलिंग जे आहे, आपले स्वप्न, दृष्टांत, पाचारण, ह्याच्या संबंधात मी बोलते. आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की देवाने माझा उपयोग करावा. आज तुम्हा प्रत्येकाला मला तेच सांगायचंय प्रियानो, गॉड फर्स्ट वर्क्स इन अस बिफोर ही वर्क्स थ्रू अस. देव आधी आपल्या स्वतःच्या जीवनात, आपल्या जीवनामध्ये आपल्याला मोडतो, तोडतो आणि कार्य करतो आणि मगच तो आपल्या जीवनाद्वारे त्याच्या कार्याला सुरुवात करतो. जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये कार्य होत नाही, मी मोडलं जात नाही, मी देवाच्या इच्छेप्रमाणे घडत नाही. योसेफाच्या जीवनात पण तीच गोष्ट घडत होती प्रियानो. द डिले वॉज, गॉड वॉज ब्रेकिंग हिम. तो जो उशीर होत होता त्यावेळेस परमेश्वर त्याला मोडत, तोडत आणि घडवत होता. आपल्या जीवनात पण तेच घडते प्रियांनो. आपले स्वप्न, आपले दृष्टांत, आपलं विजन जे आहे, आपलं पाचारण जे आहे, हे पूर्ण व्हायला जो वेळ लागत आहे, माझ्या भावा बहिणी निराश होऊ नको. परमेश्वर तुझ्या जीवनात कार्य करत आहे, तुला मोडत आहे, तुला तोडत आहे, तुला घडवत आहे, त्याचे स्वभाव, त्याचे गुण तुझ्या जीवनामध्ये टाकत आहे. तो प्रथम तुझ्या जीवनामध्ये कार्य करत आहे, तो तुझी तयारी करत आहे आणि मग तो तुझ्या जीवनाच्या द्वारे अनेकांच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. हे आज देवाचा आत्मा तुला सांगत आहे. टाइम ऑफ ब्रोकननेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा जो मोडण्या, तोडण्या, घडवण्याचा जो समय असतो, ज्याला आपल्या दृष्टीने आपल्याला डिलेड टाइम वाटत असतो आणि उशीर झालेला वाटत असतो, हा वेळ खूप महत्त्वाचा असतो प्रियांनो. आपण देवाच्या इच्छेच्या, त्याच्या वचनाच्या, त्याच्या आज्ञांच्या अधीन राहतो का, की आपण भरकटले जातो. पुष्कळ वेळेस हाच एक धोक्याचा समय असतो जिथं आपण भरकटले जातो. आपल्याला वाटतं उशीर होत आहे, काहीतरी गोष्टी घडायला डिले होत आहे, म्हणजे ही देवाची इच्छा नाही, ही देवाची योजना नाही. कधी कधी आपण स्वतःचे मोजेस बनत असतो, स्वतःच नवीन नियम काढत असतो. कधी कधी बिचारा सैतान, मी तर त्याला बिचाराच नेहमी म्हणते, ही इज पॉवरलेस नो, सामर्थ्य नाहीये म्हणून बिचाराच येतो सैतान, त्याला दोष देतो आपण. हा, सैतान माझ्या जीवनात उशीर घडवत आहे. प्लीज वेट फॉर गॉड्स टाइम. कृपा करून देवाच्या वेळेसाठी थांबा. त्याचा वेळ हा परफेक्ट असतो, त्याचा वेळ हा परिपूर्ण असतो. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इंग्रजीमध्ये, द फ्रूट दॅट इज टेकन टू अर्ली इज नॉट फिट टू बी इटन. जे फळ आहे हे झाडापासून चुकीच्या वेळेस जर तोडलं, ते अतिशय कच्चं असेल असं जर ते तोडलं तर ते कधीच खाण्यालायक बनत नाही. सेवेमध्ये सुद्धा तसंच आहे प्रियांनो. प्रभूच्या कार्यात तसंच आहे. फळ लागलेलं आहे, दिसत आहे, तरी देखील वेळ द्या ते फळ परिपूर्ण, परिपक्व होण्यासाठी. कारण एकदम कच्चं जे फळ आहे ते फायद्याचं होणार नाही. ते जर तोडलं तर ना कोणी खाऊ शकत, ना ते पिकू शकत, ते फेकण्यात येतं, ते पायदळी तुडवण्यात येतं. सेवेमध्ये सुद्धा अशाच गोष्टी घडतात. कृपया धावू नका, प्रभूच्या पुढे जाऊ नका, त्याच्या समयाची वाट पहा. ते फळ लागलेलं पण दिसत असलं तरी देखील त्याला धरून राहा, त्याच्याशी जोडले जा. ती जी फांदी मुख्य आहे त्याच्यापासून स्वतःला अलग करू नका, तरच ते फळ
फळ जे आहे ते परिपक्व होईल, ते सुंदर असं पिकलं जाईल आणि मग मात्र ते खाणाऱ्याच्या जीवाला संतोषकारक असं असेल, ते चवीला मधुर असं असेल, ते दिसायला सुद्धा सुंदर असं असेल. एक कच्चं असलेलं फळ आणि एक पिकलेलं फळ याच्यामध्ये खूप फरक असतो. जे पिकलेलं फळ असतं ते दिसायला पण खूप सुंदर असतं, त्याच्यामध्ये एक सौंदर्य येतं, एक रसरशीतपणा येतो, ते चवीला उत्कृष्ट लागत असतं. आणखी एक गोष्ट, डिले जो आहे तो फक्त गॉड्स परफेक्ट टाइम पर्यंतच करायचा. कधी कधी प्रभू पण सांगत असतो आता ही गोष्ट कर, तेव्हा पण नको प्रभू आता मी नाही, असं पण करायचं नाही. अति जास्त पिकलेलं फळ सुद्धा गळून पडतं, ते खाण्यायोग्य ठरत नाही, त्याला कीड लागत असते. लक्षात ठेवा, आपण जर प्रभूशी जोडलेलो असू, जे फळ त्या झाडाशी जोडलेलं आहे तेच योग्य समय योग्य खाण्यालायक फळ देणार असतं. जर आपण प्रभूशी जोडलेलो आहे तरच आपल्याला कळल तो परिपक्वतेचा समय कुठला आहे, नाही तर कदाचित त्याच्या अगोदरचा समय, त्याच्या नंतरचा समय, ह्या समयांमध्ये आपण फसले जाऊ. आज तुम्हाला प्रत्येकाला, माझ्या बहिणी भावा, तुम्हाला प्रभूमध्ये मी उत्तेजन देते, देवाचा आत्मा उत्तेजन देत आहे. देवाचा समय ओळखायला शिका, अजूनही वेळ गेलेली नाही. त्याच्याशी जोडले जा, त्या फांदीशी जोडले जा. कच्चं फळ नकोय आपल्याला, खाण्यालायक नाहीये ते. अतिपरिपक्व झालेलं पण नको, कीड लागते त्याला. योग्य समयात काढलेलं फळ. बाजारात सुद्धा खाण्यासाठी जे योग्य फळ असतात त्यांचाच बाजारभाव किंमत जास्त असते. थोडेसे अर्धे कच्चे किंवा जास्त पिकलेले फळं जे आहेत ते कधी कोणी कॉस्टली किमतीत विकत नाही. जे उत्कृष्ट असतात ना, बेस्ट फ्रूट, ते योग्य असे असतात. आज आपण सुद्धा त्याच्या हातामधले मौल्यवान असे जीव आहोत प्रियांनो. यू आर प्राइसलेस इन हिज हँड्स. तुम्ही आणि मी, आपल्यामध्ये काहीतरी खूप चांगली गोष्ट आहे म्हणून आपण मौल्यवान ठरत नाही प्रियांनो. तर आपल्या जीवनावरती जो शिक्का लागलाय ना, तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा आहे, ज्याची किंमत कोणीच मोजू शकत नाही. दॅट प्राइसलेस ब्लड मेक्स अस प्राइसलेस. ते ज्याची किंमत लावू शकत नाही असं जे अनमोल रक्त आहे ना, ते आपली किंमत वाढवतं आणि आपल्याला देखील अनमोल आणि मौल्यवान असं बनवत असतं प्रियांनो. आज ते समजून घ्यायला शिका. त्याच्या पुढे काय असतं? माय फिफ्थ पॉइंट इज आफ्टर डिलेज कम्स डेड एंड्स. ओ दीज आर द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स. कदाचित उशीर जो झालेला आहे तिथे पण थांबून राहिलो, पण डेड एंड झालेला आहे. भावांच्याकडे गेला, खड्ड्यात टाकला, त्याच्या पुढं काय माहितीच नाही. पोटिफरच्या घरात विकलं, ओके मी कायम नौकर म्हणून राहणार का इथं? मला तर स्वप्न दृष्टांत दिले, डेड एंड दिसत आहे का मला? असं करत करत त्याचा प्रवास त्या तुरुंगापर्यंत झाला, जेलपर्यंत झाला. आणि ते स्वप्नांचे अर्थ सांगितलेले लोक पण तिथून निघून गेले. एकाला फाशी झाली आणि दुसरा परत त्याच्या सेवेमध्ये रुजू झाला. आता मात्र इथून बाहेर पडण्याचे चान्सेसच नाही. डेड एंड, काहीच नाहीये पुढं. ह्याच्या पुढं काय? तुरुंगाच्या पुढं काहीच नाहीये. काय त्याच्या पुढं? फार तर फार काय आहे? तुरुंगातले खूप दिवस जर जास्त राहिले कैदी, त्या काळातले मी म्हणते, गुलाम होता तो त्या देशामध्ये. तो राजकैदी नव्हता किंवा तो मिस्री पण नव्हता, तो गुलाम म्हणून आणलेला व्यक्ती होता. त्याला ते कुठल्याही क्षणी फाशीची शिक्षा देऊ शकले असते. कुठल्याही क्षणी अधिकार होता त्यांना पूर्ण. त्या काळातले कायदे पाहता, इन दोज डेज देवर नो ह्युमन राईट्स पीपल. ह्युमन राईट्स असलेले लोक नव्हते त्या काळामध्ये. आपल्या वतीने बोलणारे काही पण करू शकत होते गुलामांबरोबर ते लोक. डेड एंड असं वाटतं का आपल्याला? कदाचित आपल्या जीवनामध्ये ऐकणाऱ्या पैकी कोणाला असं वाटत असेल की मी आज त्या डेड एंडला समोर आहे, मी त्या पॉइंटला आलेली आहे, मी त्या पॉइंटला आलेलो आहे
की मला आता मात्र पुढं काहीच नाही, सर्व संपलं, काय पुढं काय? या डेड एंडला तुम्ही आहात का? जर असताल तर आज देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे. माझ्या भावा, माझ्या बहिणी, देवाचा आत्मा तुझ्याशी बोलत आहे. इफ यू आर ॲट द पॉइंट ऑफ डेड एंड, देन यू आर रेडी फॉर द नेक्स्ट सीझन. जर तू त्या डेड एंडला आहे, त्या एकदम संपलेल्या आणि इथून पुढं काहीच आशा नसलेल्या परिस्थितीमध्ये आहे, तर तयार हो, आनंद कर, कारण पुढचा जो आनंदाचा समय आहे त्याच्या तू अधिक जवळ आलेला आहेस. तू त्याच्या अधिक जवळ आलेला आहे. तुझं जे कार्य आहे, परमेश्वराने जे तुझ्या जीवनावरती ठेवलेलं आहे पाचारण, आणि हे सर्व जे पूर्णत्वास न्यायचं आहे, त्याच्या तू फार जवळ आलेला आहेस माझ्या भावा. तू त्याच्या जवळ आलेली आहेस माझ्या बहिणी. आज देवाचा आत्मा हेच तुम्हाला सांगत आहे प्रियांनो, तुम्ही घाबरू नका, तुमची अंतःकरणं अस्वस्थ होऊ देऊ नका. लेट नॉट युअर हार्ट्स बी ट्रबल्ड. अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका प्रियांनो. प्रभू तुमच्याशी आज बोलत आहे. मार्क आपण मगाशीच वाचलेला आहे. सुरुवात जिथून केली तिथूनच. जर तुम्हाला वाटत आहे की डेड एंड आहे, इथून पुढं काहीच नाही, तुम्हाला वाटत आहे ॲट द डेड एंड इट सीम्स दॅट द ड्रीम इज डेड. तुमच्यामधलं जे बीज पेरण्यात आलं, तुमचं स्वप्न, तुमचं पाचारण, हे आता मृत झालेलं आहे. आज त्या प्रत्येकाला मला तुम्हाला सांगायचं आहे, डोंट एव्हर फॉरगेट माय ब्रदर, डोंट एव्हर फॉरगेट माय सिस्टर. द गॉड who has given you the dream, the Lord who has given you the destiny, who has given you that vision, the calling over your life is not dead. He is the living God. He is the living God. ज्याने तुम्हाला स्वप्न दिलेलं आहे, तुम्हाला ते संपलं, मृत परिस्थितीमध्ये जरी वाटत असेल तरी आज देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे की ज्याने तुम्हाला ते स्वप्न दिलेलं आहे. म्हणून मी सुरुवात केली होती की स्वप्न देणारा देवच असला पाहिजे. जर त्याने दिलेला आहे, आपला देव मृत नाही प्रियांनो, तो जिवंत देव आहे, आणि म्हणून त्याने दिलेल्या गोष्टी मृत होऊ शकत नाही. त्याने दिलेला अभिषेक मृत होऊ शकत नाही. त्याने दिलेलं पाचारण देखील मृत होऊ शकतच नाही. जसा तो जिवंत आहे, तुमचं पाचारण सुद्धा जिवंत होणार आहे प्रियांनो. पुढचा सीझन, पुढची पायरी जी आहे, पुढचा टप्पा जो आहे, त्याच्यासाठी तयारी करा. आज देवाचा आत्मा तेच सांगत आहे, डोंट फॉरगेट ही इज ॲट फर्स्ट प्लेस. ही इज द लिव्हिंग गॉड. विसरू नका, तो प्रथम स्थानी आहे, तो जिवंत असा परमेश्वर आहे. अँड आवर गॉड इज मोर बिगर, मोर पॉवरफुल अँड मोर इम्पॉर्टंट दॅन आवर ड्रीम. आपलं जे स्वप्न आहे, आपला जो दृष्टांत आहे, आपलं जे पाचारण आहे, आपलं जे कॉलिंग आहे, त्याच्यापेक्षा पण कितीतरी पटीने मोठा, अधिक मोठा, सामर्थ्यशाली, गौरवी आपला प्रभू आहे प्रियांनो. तो अधिक महत्वाचा आहे आपल्यासाठी. आपल्या फक्त स्वप्नांच्या मागे आपल्याला धावायचं नाही, तर त्याच्या सोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, प्रभूशी जोडलेलं राहणं गरजेचं आहे. आपल्या त्या मृत परिस्थितीमध्ये जीवन आपण आणू शकत नाही. जी परिस्थिती डेड एंड वाटत आहे, तुम्हाला मृत झालेली वाटत आहे परिस्थिती, त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकायला एकच समर्थ परमेश्वर आहे, ज्याच्यामध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. जो पुनरुत्थित परमेश्वर आहे, तोच तुमच्या त्या डेड एंड सारख्या संपून गेलेल्या, मृत झालेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा आज पुनरुत्थानाचं सामर्थ्य फुंकत आहे, त्याचा श्वास फुंकत आहे. जसा त्या पुतळ्यामध्ये जो मातीचा बनवला होता आदामाचा, ज्यावेळेस त्याने त्याचा श्वास फुंकला, त्यावेळेस तो जिवंत मनुष्य म्हणून पायावर उभा राहिला. आज तो परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे की तुमच्या त्या परिस्थितीमध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य, जीवनाचा जो श्वास आहे, तो फुंकणारा परमेश्वर तुमच्या सोबत आहे प्रियांनो. आणि ते सामर्थ्यशाली कार्य तो तुमच्या जीवनामध्ये नक्कीच करणार आहे प्रियांनो. ज्या डेड एंडला आता माझे सर्व प्रयत्न, माझे सर्व समस्या आणि माझ्या सर्व ज्या गोष्टी आहे, माझे टॅलेंट्स, माझं नॉलेज, एव्हरीथिंग सगळं फेल झालं. आता मला डेड एंड वाटतो, मला नाही सुचत त्याच्या पुढं काय आहे. अशा वेळेसच आपला प्रभू उभा राहतो. And then from that point onwards, our God fights the battles for us.
आणि तिथून पुढं त्या मृत परिस्थितीच्या पुढं आपला प्रभू आपल्या सोबत उभा राहतो आणि तिथून पुढं ते युद्ध आहे तो आपला प्रभू लढायला सुरुवात करतो. जिथं आपला प्रभू आहे तिथं कुठंच पराभव नाही प्रियानो. इफ आवर गॉड सेज इट ही विल डू इट. जर त्यांनी तुम्हाला स्वप्न दिलं होतं, जर तो म्हणत आहे की मी तुझ्या सोबत आहे, तो नक्की ते पूर्णत्वास नेणार आहे. नॉट माय विल बट योर्स बी डन. हे आपण त्याला सांगणं सतत गरजेचं आहे. प्रभू माझी इच्छा पूर्णत्वास जाऊ नये तर तुझी इच्छा पूर्णत्वास जावी एवढं बोलून त्याला शरण जा, त्याला समर्पित व्हा, सर्व गोष्टी त्याच्या हातामध्ये सोपून द्या आणि प्रभू आपल्या जीवनामध्ये कार्य करल. तो आपली तयारी करल आणि आपल्या जीवनामध्ये कार्य करायला तो सुरुवात करल. आणि मग त्याच्यानंतर जो 6वा पॉइंट आहे माझ्या आजच्या उपदेशामधला, तर तो आहे 6वा जो डी आहे दॅट इज डिलिव्हरन्स. आणि मग तिथं सुटका झाली. ज्यावेळेस प्रभू उभा राहिला योसेफाच्या वतीने, त्यावेळेस आपण मगाशी आता स्तोत्र 105 मधून पण वाचलं की प्रभूनी त्या फारोला, जो सगळ्या देशांवरती अनेक देशांवरती राजा होता, त्याला मात्र देवानी असं स्वप्न देऊन त्याला रेस्टलेस केलं, त्याची चैन सगळं घालवून टाकलं प्रभूनी, त्याची शांती घालवून टाकली प्रभूनी, जो त्या ठिकाणामध्ये उभा राहिला. ज्यावेळेस प्रभू योसेफाच्या वतीने आता कार्य करायला लागला प्रियांनो. आणि कोणीच जगभरातून ज्ञानी आणि कोण कोण लोक आणले त्यांनी, गॉड ओनली नोज, जमल तेवढ्यांना सर्वांना आणलं, कोणीच नाही हो सांगू शकलं. कसं कोण सांगेल? जो स्वप्न देणारा परमेश्वर आहे त्याच्याशिवाय कोणीच सांगू शकत नाही. तो परमेश्वर योसेफा बरोबर होता, आज तोच परमेश्वर आपल्या बरोबर आहे. म्हणून फक्त योसेफाच्या द्वारेच त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यात आला, कारण तिथं परमेश्वराने युद्ध लढायला सुरुवात केली होती, तिथं विजयाची सुरुवात झाली होती प्रियांनो. जे लोक बघा स्वतःचे भाऊबंद सुद्धा जे जिथं तुच्छ लेखत होते, आज सगळ्या जगावरती अधिकार करणारा राजा त्याच्या समोर नमत घेत होता. कारण आता तो मोडला गेला होता. त्याला समजलं होतं की माझं स्वप्न जे आहे, जे ड्रीम आहे, जे विजन आहे, हे माझ्या स्वतःच्या हिमतीवरती नाही पूर्ण करू शकत. तो तुटला गेला, तो मोडला गेला, तो तयार झाला प्रभूचा स्वभाव प्रगट करायला, प्रभूला पूर्ण शरण गेला. ज्यावेळेस प्रभू उभा राहिला त्यावेळेस संपूर्ण जग त्याच्या पुढे नमन करत होतं प्रियांनो. आज तीच गोष्ट देवाचा आत्मा सांगत आहे. आपल्या वतीने प्रभूला उभं राहू द्या, प्रभूला कार्य करू द्या, त्याला बोलू द्या आपल्या वतीने आणि त्याला सर्व गोष्टींचा ताबा घेऊ द्या. देयर इज डिलिव्हरन्स फॉर यू, देयर इज होप ऑफ there is ray of hope for you. आणि तुमच्यासाठी आशेचा किरण आहे, सुटका त्या ठिकाणात आहे. ज्यावेळेस आपला प्रभू उठतो त्यावेळेस शत्रूंची दाणादाण होत असते. ज्यावेळेस आपला प्रभू आपल्या वतीने उभा राहतो, संपूर्ण सृष्टी जी आहे ती नमन करते. अरे तीच गोष्ट झाली, मगाशी वाचलं होतं जे पॅरेबल आपण, येशू वादळ शांत करतो, त्या ठिकाणामध्ये तीच गोष्ट घडली होती प्रियांनो. तीच गोष्ट घडली होती. ज्यावेळेस प्रभू बोलला ते वादळ शांत झालं. प्रभू येशू ख्रिस्त बोलला, वादळ शांत झालं आणि ते म्हणाले वारा आणि समुद्र देखील ह्याचे ऐकतात. हो प्रियांनो, आज आपल्या वतीने आपल्या प्रभूला बोलू द्या. वारा, समुद्र, जगातील अधिपती, सत्ता कोणीही असू द्या, तुमचं जे ड्रीम आहे, जे विजन आहे, त्याच्या पूर्णत्वास येण्याच्या शेवटच्या टप्प्याजवळ आलेला आहात तुम्ही. आणि त्यावेळेस प्रभू तो उठेल आणि सर्व शत्रूंची दाणादाण करेल, त्याला तो खाली पाडेल आणि तुमचं मस्तक मात्र उन्नत करणार आहे. आणि ज्यावेळेस त्याला तिथं नेमलं योसेफाला, त्याला सर्वांवरती अधिकारी नेमलं. जर तुम्ही ती गोष्ट पुढे वाचली तर तुम्हाला कळेल. त्यावेळेस फारो म्हणाला मी काय तो फक्त नावापुरता असेल. हे स्टेटमेंट होतं फारोचं. तेच अधिकार आज प्रभू आपल्याला देत आहे. The 7th point is destiny taking shape. ज्यावेळेस प्रभूने उठून कार्य केलं, त्याची सुटका केली, त्याच्यानंतर त्याचे स्वप्न पूर्ण होण्याचा समय आला. दुष्काळ जगावरती, अरे संपूर्ण जगावरती दुष्काळ प्रभूने पाडला का? कारण त्याला योसेफाला दिलेलं स्वप्न पूर्ण करायचं होतं. किती मोठं स्वप्न आहे बघा. योसेफाला दिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रभूने संपूर्ण जगावर दुष्काळ पाडला. माझ्या ह्या स्टेटमेंटला नीट समजून घ्या, ह्याच्यामध्ये खूप सामर्थ्य आहे,
खूप पॉवर आहे, खूप सामर्थ्य आहे प्रियांनो. तुम्हाला दिलेलं जे स्वप्न आहे परमेश्वराने, जे ड्रीम दिलेलं आहे, जे विजन दिलेलं आहे, जी डेस्टिनी तुमच्यासाठी नेमलेली आहे, जे अंतिम ध्येय तुमच्यासाठी नेमलेलं आहे, जी सेवा, जे कार्य तुमच्यासाठी नेमलेलं आहे, त्याच्या मार्गात येणारे सर्व अडखळणं आता प्रभूने दूर केलेले आहे. ज्यावेळेस तो उभा राहिलेला आहे, सृष्टी नमन करत आहे प्रियांनो. मी स्वतः उभं राहू नये, मी स्वतः उभं राहिलं तर मी नक्की पडणार आहे, पण प्रभू ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस सृष्टी त्याच्या समोर नमन करते. प्रभू येशू ख्रिस्ताला आपण आपल्यामधून उंच करायचं, म्हणजे तो लोकाला आणि जगांना त्याच्याकडे आकर्षित करेल प्रियांनो. त्याची डेस्टिनी ती शेप घेत होती. मगच दुष्काळामुळं त्यांच्या देशात पण दुष्काळ पडला, कनान देशात दुष्काळ पडला, आणि मग त्याचे भाऊबंद आले, त्याच्यासमोर नमन केलं, आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे की त्यावेळेस ते स्वप्न पूर्णत्वास आलं. त्याला दिलेले जे ड्रीम्स होते, ते 2 स्वप्न जे आले होते ते पूर्णत्वास गेलेले आहे. आज परमेश्वराचा आत्मा हेच सांगत आहे, रिडेडिकेट युअर लाईव्स ॲट दिस टाइम. आता ह्या क्षणाला अजूनही वेळ गेली नाही. पुन्हा एकदा तुमच्या जीवनाचं त्याला एकदा पुन्हा नव्याने समर्पण करा प्रियांनो, कारण तुमच्या जीवनामध्ये सुद्धा थिंग्स आर अबाउट टू चेंज. गोष्टी बदल घडणार आहे. द नेक्स्ट सीझन इज फॉर यू. तर पुढचा जो समय आहे, तो पुढची जी पायरी आहे, जो टप्पा आहे तुमच्या जीवनातला, तो तुमच्यासाठी वाट पाहत आहे. आज पवित्र आत्म्याची इच्छा आहे की तुम्हाला तो ताज्या तेलाचा अभिषेक करेल, नाविन्याने तो परत तुमच्याशी बोलेल प्रियांनो. प्रभू ही सर्व वचन आशीर्वादित करो. मी आशा करते ऐकणाऱ्या माझ्या प्रत्येक बहीण भावाशी देवाचा आत्मा नक्कीच बोलला असो. प्रभू तुम्हा सर्वांस आशीर्वाद देव.